सासरा मेलाच पाहिजे. कीर्तन ऐकाच तुम्ही बायांनो. आज सासरा मेला तर सुख आहे माझं वाक्य. पण ह्याच्या पुढचं बी ऐका. दंब सासरा मेला तर सुख आहे घरचा नाही. हा नाहीतर घरी गेल्या गेल्या म्हणसाल ताई म्हणली सासरा मेला तर सुख आहे. तू मर डांगऱ्या. या अभंगात सगळी मारली ती कडनी. शेवट नवरा सुद्धा सोडला. दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला. आता आपण न राम कशाला सुरुवातीपासून जाऊ ग. आधी मध्ये घुसवलं की ह्यांना सुधारायचं नाही मायला बरं का. हा चल मग या. दंब नावाचा सासरा. असत्य नावाचा सासरा मारला की सत्या दिशापाशी सत्याच्या नायकाजवळ. सत्य कोण आहे? तू आणि तू सत्य आहेस. माझ्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत. विठ्ठल वीत गोत चित्त. विठ्ठल माया बाप चुलता. बहीण बंधू भ्राता विठ्ठल. सगळं जर तूच आहेस. तू गुरुबंधू पिता. तू आमुची इष्ट देवता. तूही सदा रक्षिता. आपदी आमुते. जर राखणार तू आहेस तर सत्य माझ्यासाठी तूच आहेस. आता प्रश्न लोक म्हणतील महाराज फक्त विठ्ठल सत्य मग आंबाबाई कोण आहे? कीर्तन तुम्ही कोणाचं करताय? आंबाबाईचं करताय की नाही? म्हातारी मातेचं कीर्तन करताय आई तुम्ही, ताई तुम्ही. आणि तुम्ही म्हणता विठ्ठल सत्य मग आई कोण आहे? व्यक्तिमत्व लक्षात घ्या. बरीच माणसं म्हणतात कीर्तन करणारी मंडळी तुम्ही सगळ्याच देवाला भजता आणि पुन्हा म्हणता एका गाऊ आम्ही विठोबाचे नाव. तुम्ही चुकताय. मायबाप देव एकच आहे. स्वरूप अनेकच. निर्गुण निराकार परमात्मा आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. मग मी कोण आहे? मैं गुलाम तेरा. हे सत्य आहे. म्हणजे हे जे काही चाललंय हे कसं काय चाललंय त्याचं कारण आहे. कबीर महाराज सांगतात मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते को तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. शब्द लक्षात घ्या माय बाबा. चाले शरीर कोणाचे असते. चाले शरीर कोणाचे असते. कोण बोलवीते हरिवीन. कोण बोलवीते हरिवीन. हे कोण बोलवीते हरिवीन. देखव्या गावी एक नारायण. देखव्या गावी एक नारायण. एक नारायण एक नारायण. एवढं आणि एवढं सत्य आहे. देखवी ऐकवी एक
जिथं मला विश्वास आहे. शंकराचार्य वर्णन करतात, कैलारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं वालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवेऽपि भस्मामृतमृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण. कौन कहते कि भगवान आती नहीं तुम मीरा के जैसे. बोला माए. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान बेर शबरी के तरह. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम. अच्युतम केशवम राम नारायणम. कभी राम बनेंगे कभी श्याम बनेंगे चली आना प्रभु जी चली आना. कभी राम बनेंगे कभी श्याम बनेंगे चली आना प्रभु जी चले. ओ पालनहारे निर्गुणारण्यारे तुमरे बिन हमरा कौन नाही. हमरी उलझन सुलझावो भगवन तुमरे बिन हमरा कौन नाही. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुणारण्यारे तुमरे बिन हमरा कौन नाही. तुमरे बिन हमरा कौन नाही. तुमरे बिन हमरा कौन नाही. कौन आहेस तू. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तू कोण आहेस. ही व्यवस्था आहे, भेद नाही आहे. ही काय आहे. व्यवस्था आणि भेद कळतोय बघा. मास्तर खुर्चीवर आहे आणि विद्यार्थी बेंचवर आहेत. ही भेद आहे की व्यवस्था आहे. भेद आहे का व्यवस्था आहे. व्यवस्था आहे. आता सरपंचाच्या पोराला लईच राग आला. दुसऱ्या सरपंचाच्या पोराला लईच राग आला. सरपंचाचं पोरग घरी जाऊन बापाला म्हणलं, पप्पा अख्खं गाव आपल्या ताब्यात आहे. मास्तर खुर्चीवर बसतोय मला बेंचवर बसवतोय. मला खुर्ची पाहिजे पप्पा. बाप सरपंच होता. तुम्ही पुढे बघूच नका. मी दुसरा सरपंच सांगते माय बाप बरं का. बाप सरपंच होता. बाप मास्तरला म्हणला, सरपंचाचं पोरग बेंचवर आणि तू खुर्चीवर होय रे. इथून पुढे सगळ्या विद्यार्थ्याला मी खुर्चीच. एकतर तू बेंचवर बस नाही तर लेकडं खुर्चीवर बसव. आता हे बरोबर आहे का. ह्यात भेद नाहीये. ही व्यवस्था आहे. तो वरी बसला तर त्याला शिकवता व्यवस्थित येईल म्हणून तो वरी बसलाय. आणि लेकरं खाली बसले तर त्यांच्या उंचीनुसार त्यांना सोपं पडेल म्हणून ते बेंचवर आहेत. हा भेद आहे का. ही काय आहे. व्यवस्था आहे. तसं आईचं स्वरूप, जगदंबेचं स्वरूप, आई भवानीचं स्वरूप, महिषासुरी मर्दनीचं स्वरूप, रेणुका मातेचं तुटुंबी मातेचं, आई जगदंबेचं, आई भवानीचं, हे सगळी 3.5 पीठं. त्याच्यानंतर जेव्हा नवरात्रामध्ये याच्या अगोदरचा काळ आपण विचार केला तर महाराज भगवान शंकराला दक्ष राजाने त्यांच्या यज्ञामध्ये बोलवलं नाहीये. राग आलाय. परत पार्वती माता म्हणली, प्रत्येकाला सिंहासन टाकलं इथं आणि माझा नवरा काय तुम्हाला साधा सुद्धा वाटला काय. महाराज सासरा म्हणला, म्हणजे महादेवाचे सासरे दक्ष म्हणले, अगं सती कोणाशी लग्न केलंस. अगं लग्न बघायचं भ्याव वाटत होतं. अगं प्रत्येकाच्या लग्नात देव नाचाय, तुझ्या लग्नात भूत नाचाय होती. भूत नाचत होती. भूत वेताळ नाचत. भूत वेताळे वेताळे नाचते. भूत वेताळे वेताळे नाचते.
येता नाचती. मग भूत येताळ्याला महादेव म्हणले, अरे वराडे हो, ती लग्न नवरीकडली वराडी भ्यायला लागल्यात. अरे किती देखणी नवरी ती, किती सुंदर नवरी ती, अरे कलवरे बी किती सुंदर आहेत बघा. असं देव नाही मानलं माय बाबा का, पण ती भ्यायला लागल्या. ती असं नाचू नका भूतावानी. आता भूतच ती भूतावानीच नाचणार. आता कुत्र्यानं भुकल्यावर म्हणणं होय काय कुत्र्यासारखा भुकतो, आता कुत्रच ती कुत्र्यासारखंच भुकणार. भूतच ती भूतावानीच नाचणार. देव म्हणले नका रे नाचू, कलवरे पळून जात्याल आणि माझ्या नवरदेवा नवरीकडले सगळे पळून जात्याल. ते म्हणले मग देवा आम्ही कुठं नाचायचं. महादेव म्हणले एक काम करा, कलियुगात जेवढे लग्न होत्याल त्या सगळ्या लग्नात तुम्हीच नाचाया. म्हणून आताच्या नवरदेवाच्या घोड्यासमोर जी भूत नाचतात ती भूत त्या काळातली महादेवाची मायबाप. ती त्यांना वरदान आहे की त्या भूतांनी तिथंच नाचावं मायबाप. तिथं नाचतात ती भूत, नीच नाचतात ते संत मायबाप. ताकद लक्षात घ्या, नाचावं ते इथंच. आणि इथं लाज सोडून परमार्थ केला पाहिजे मायबाप. लोक बोलतातच